रजिस्ट्रेशन करण्याची लिंक ओपन होईल, ज्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला असेल ऍप्लिकेशन फॉर MBA. मोबाईल व्हेरिफिकेशन करावं लागेल. या ठिकाणी 10 डिजिट नंबर टाका आणि सबमिट करा. नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज एक नवीन योजना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, जी भारत सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे, ज्याला महाज्योती नावाने सुद्धा ओळखलं जातं. याच्यामध्ये MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहेत, म्हणजे ज्यांची पदवी झालेली आहे, ज्यांना MBA ची तयारी करतायत, जे CET ची तयारी करतायत, त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये बघा, या योजनेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये प्रति महिना हा भेटणार आहे आणि 12,000 रुपये त्या व्यतिरिक्त या ठिकाणी अजून भेटणार आहेत. म्हणजे जवळपास 6 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी 72,000 रुपये तुम्हाला सरकार देणार आहे. MBA साठी जे तुम्ही CET देणार आहात त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. तर ही एक सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी ही योजना काय आहे पूर्णपणे मी एक्सप्लेन केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अर्धवट बघितलं तर तुम्हाला ही योजना समजणार नाहीये. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, कार्यालय व्यवस्थापकीय संस्था संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ही ज्याला महाज्योती नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे, महाराष्ट्र राज्य, नागपूर. या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, त्यांचा मेल ID आहे, या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिलाय आणि दिनांक 5/2/2025 ला ही प्रसिद्ध झालेला आहे. चला तर बघूया त्याच्यात. MBA CAT/CMAT-CET 2025-26 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील दिलाय. तर ही एक योजना आहे जे MBA ची CAT, CMAT आणि CET 2025-26 साठी करतायत. यामध्ये काय लिहिलंय? परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागास विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 करिता MBA CAT, CMAT, CET च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरता काय करायचं, इच्छुक जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर तुम्हाला जे या ठिकाणी प्रशिक्षण आहे ते ऑफलाईन आणि अनिवासी पद्धतीने भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. खाली बघूया माहिती. प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे या ठिकाणी बघा दिलेला, तो 6 महिने आहे. ठीक आहे. विद्यावेतन तुम्हाला किती भेटणार आहे? 10,000 रुपये प्रति महिना. यासाठी काय क्रायटेरिया? किमान 75% उपस्थिती तुमची पाहिजे. म्हणजे आपण शाळेमध्ये जसं 75% उपस्थिती आपल्याला लागत होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी 75% उपस्थिती पाहिजे. तर तुम्हाला प्रति महिना 10,000 रुपये या ठिकाणी 6 महिन्याच्या कालावधीसाठी भेटणार आहे. आकस्मिक निधी एक ठेवलाय त्यांनी 12,000 एक वेळ. म्हणजे तुम्हाला या 6 महिन्यामध्ये एक वेळ तुम्हाला अचानक 12,000 रुपयाचा आकस्मिक निधी सुद्धा भेटणार आहे, जो या 10,000 व्यतिरिक्त असेल. ठीक आहे. टोटल 6 महिन्यात 72,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. या ठिकाणी बघा, योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आणि त्याची निवड प्रक्रिया काय असेल. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील, इतर मागासवर्गीय, विद्युत विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. ठीक आहे. तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन्हींसाठी पण आहे. उमेदवारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ठीक आहे. तुमची पदवी झालेली पाहिजे, ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. म्हणजे जो विद्यार्थी नवीन आहे या योजनेसाठी त्यांनीच याच्यामध्ये अर्ज करावा. ज्यांनी आधी काही लाभ घेतला असेल तर त्यांनी करू नये. अशा उमेदवारांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. ठीक आहे. प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची या ठिकाणी जी MBA CSAT, CMAT, CET पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ठीक आहे. एक चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याची परीक्षा कधी असेल ते सांगण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांच्या मेरिटच्या आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योती संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, प्रशिक्षणाचं जे स्वरूप आहे ते एकदा समजून घ्या. विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रम या ठीक आहे, जे परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असणार आहे, म्हणजे निवासीची सोय तुम्हाला स्वतःला करायची. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येणार, म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे. या ठिकाणी आरक्षणाचा क्रम समजून घ्या.
या ठिकाणी बघा सामाजिक प्रवर्ग दिले आणि टक्केवारी दिली. इतर मागास वर्ग ओबीसी मधून जर असेल कोणी सेंट्रल मधून डायरेक्ट 59%, विमुक्त जाती व्हीजे मध्ये 10%, भटक्या जमाती एनटीबी मध्ये 8%, एनटीसी मध्ये 11%, एनटीडी वंजारी जे असतील त्यांना 6% आणि एसबीसी विशेष मागास प्रवर्ग 6%, असं टोटल मिळून 100% या ठिकाणी आरक्षण समांतर दिलेलं आहे त्यांनी. यामध्ये बघा प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. समजा तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गातून असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 30% जागा आरक्षित राहतील महिलांना. ठीक आहे. दिव्यांगांकरता 5% जागा आरक्षित आहेत. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. यामध्ये बघा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला, जे आधीच तुमच्याकडे असले पाहिजेत. आधार कार्ड लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, रहिवासी दाखला डोमसाईल पाहिजे, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे, चालू वर्षाचं पदवीचे गुण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका अवेलेबल पाहिजेत. दिव्यांग असाल तर प्रमाणपत्र पाहिजे, अनाथ असेल तर त्याचा सुद्धा दाखला पाहिजे. यामध्ये खाली बघूया अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला. महाज्योतीच्या या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जायचंय तुम्हाला. नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर MBA CAT CMAT CET 2025-26 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी बघा ही वेबसाईट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं सगळ्यात आधी, यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला नोटीस बोर्ड दिसेल. या नोटीस बोर्ड वरती खाली यायचंय तुम्हाला आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर MBA CAT CMAT CET 2025-26 ट्रेनिंग प्रोग्राम आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे हे ओपन होईल. हे परिपत्रक तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे परिपत्रक ओपन होईल आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन लिंक वरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या प्रकारची रजिस्ट्रेशन करण्याची लिंक ओपन होईल, ज्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं असेल ऍप्लिकेशन फॉर MBA. मोबाईल व्हेरिफिकेशन करावं लागेल. या ठिकाणी 10 डिजिट नंबर टाका आणि सबमिट करा. याच्यानंतरची येणारी माहिती ही तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी खाली बघा अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे अर्ज. अर्जासोबत काय करायचंय, सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे स्कॅन करायचे आणि जोडायचे आहेत. त्याच्यानंतरची प्रोसेस ही उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवट बघा अटी आणि शर्ती काय. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक यांनी दिलेला आहे 15/3/2025. ठीक आहे. या ठिकाणी 15 तारखेच्या आतमध्ये मार्च महिन्यामध्ये त्याच्या आधी करा. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, ऑनलाईन भरायचा आहे. जाहिरात रद्द करणं, मुदतवाढ देणं, अर्ज नाकारणं, स्वीकारणं या अधिकार हे त्यांच्याकडे आहेत. या ठिकाणी प्रशिक्षण तुम्ही सुरू झाल्यानंतर 75% उपस्थिती पाहिजे. तुम्हाला जर ते विद्यावेतन पाहिजे असेल तर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रिया दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती जर चुकीची असेल तर तुम्हाला तिथून बरखास्त करण्यात येणार आहे आणि कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक घेतला जाईल, जो आधार क्रमांकाशी संलग्न असेल त्याच्यात ते पैसे पडणार आहेत. अर्ज भरताना कोणत्याही या ठिकाणी प्रॉब्लेम आला तर खाली या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे, त्यांची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे वेळोवेळी नोटिफिकेशन बघण्यासाठी. या ठिकाणी पत्ता बघा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र राज्य, नागपूर. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही पूर्ण ऍडव्हर्टाइज राहणार आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ही लिंक मध्ये देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व माहिती बघू शकतात. या ठिकाणी मराठीत सुद्धा तुम्ही ट्रान्सफर करून ही ऍडव्हर्टाइज बघू शकतात. तर मित्रांनो पूर्ण तुम्ही योजना बघितलेली असेल. या योजनेमध्ये जसं दिलं आहे तसं ती सगळी माहिती आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील, याला जे ओबीसी मध्ये येतात, VJNT A मध्ये, NTB C आणि D, तसंच SBC या कास्ट मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थिनींसाठी ही सुवर्ण संधी आहे. तर प्रत्येकाने या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म कुठं जाऊन भरायचा आहे, तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ऑनलाईन मध्ये आणि त्याची या ठिकाणी मेरिट लिस्ट कुठं लागणार आहे हे सगळं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.